तर ह्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत जामनेरमधील गीताधाम सोनबर्डी हे गार्डन। तर हे जामनेर येथे लागतं, तर जळगावपासून 1 तास कमीत कमी आपल्या ड्रायव्हिंगनी लागणार आहे। तर खूप छान असं गार्डन आहे। आज आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत प्रशस्त असं गार्डन, खूप छान असं हिरवळ आणि झळझळणारे खळखळ असं पाणी आणि सर्व लहान लेकरांना खेळण्यासाठी सुंदर असं भव्य गार्डन। आणि इथे इतकी शांतता आहे की मन एकदम प्रसन्न होणार आहे। तर इतकं सुंदर गार्डन आहे आणि मी मिस करते की काश हे गार्डन जळगावमध्ये असलं असतं। तर खूप अशी हिरवळ आहे आणि बघा खूप शांतता आणि प्रशस्त असं मोठ्या मैदानामध्ये गार्डन आहे आणि लेझर लाईट शो राहणार आहे इव्हिनिंगच्या टायमाला। तर खूप सुंदर तुम्हाला तोरणमाळ किंवा चिखलदराची फिलिंग येणार आहे ह्या गार्डनमध्ये। तर खूप सुंदर आहे आणि एकदा जामनेरला नक्की या आणि या गीताधाम सोनबर्डी गार्डनला नक्की व्हिजिट करा। तर खूप खूप सुंदर आहे आणि मन एकदम हरपून गेलं ह्या गार्डनमध्ये। खूप आनंद झाला, मनाला शांती झाली आणि लहान लेकरांना तर खेळण्यासाठी 1 नंबर असं हे गार्डन आहे। तर एकदा नक्की या आणि तो अनुभवा की घराच्या बाहेर आणि जी दुनिया आहे त्याच्या व्यतिरिक्त ही वेगळी काही दुनिया आहे, जिथं हिरवळ आहे, निसर्ग आहे आणि त्या निसर्गामध्ये फक्त आपणच आहोत। खूप सुंदर असं आहे, तुम्ही पाहू शकता संध्याकाळचा हा टाईम जणू की एक वेगळंच भव्य दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसणार आहे। तर खूप छान गप्पा गोष्टी या गार्डनमध्ये होणार आहे, तर पाहूया। तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा पूर्ण तयारी झालेली आहे। तर आज आमची ट्रिप जात आहे, छोटीशी फॅमिली ट्रिप आहे। तर आमची ट्रिप जाणार आहे जामनेरमधील गीताधाम सोनबर्डी या ठिकाणी आणि हे छान असं गार्डन आहे जामनेरमध्ये। तर खूप सुंदर आहे। तर तुम्ही पाहू शकता माझी दीदी तयार करून बसलेली आहे, दीदीचा मुलगा, माझा मुलगा, पूर्ण दोघं तयारी करून बसलेले आहेत। तर हे पाहू शकता तुम्ही की लोकांनी पूर्ण बाहेरचं घाण करून ठेवलेलं आहे आणि दीदीचे चप्पलसुद्धा लोकांनी शूज कातरून टाकलेले आहेत। तर जाऊ दे, काहीतरी जुगाड करून घालेल दीदी आता। पण तुम्ही पाहू शकता की बघा आम्ही खास मोठी इनोवा पवननी मागवलेली आहे। तर खूप आम्ही फॅमिली मेंबर 2-4 जण जास्त वाढलेलो आहोत। तर पवन गाडी घेऊन आमचा वेट करत आहेत। तर चला मग निघूया। बसले का? आली डाउनलोड केलेलं लगेच हे बघा, हिने काय अपलोड केलंय माझ्या अकाउंटवर, काय का अपलोड करायला लागले पोरग। हे बघा कोण, अरे आपली डान्सची व्हिडिओ बी अपलोड, ते हसायला लागलाय, मी आता पाहिली। हा ना, मी बी काल न्यू मध्ये आलो, म्हटलं किती जुनं आहे ते ना आता येतोय। मी आता नित्याने कबूल केलं का नाही ग, अपलोड केलं। त्याला हे लावा, प्रायव्हसी लावा युट्यूबला, काहीतरी करायला। नाही वहिनी, काही घरातलं काही अपलोड करून देईन कधी। सगळं आपले व्ह्यूज चांगले आले, 500च्या आसपास ग्रीन मध्ये। हे ठीक आहे, पण मग घरातलं काही अजून अपलोड करून देईन ना दुसरं व्हिडिओ काढून। गरम व्हायला लागलं बाई दुनियाचं। हे काय सगळं बंद आहे ना, सगळं बंद आहे इथं मागे। का हो, एसी बंद आहे का? नाही तर डायरेक्ट खिडक्या उघडून, खिडक्याच उघडून ठेवून आले। कोणाची गाडी? मोबाईल राहिला माझा। तुमची गाडी, आमची गाडी। माझ्या डॅडीने नवीन गाडी घेतली मला, नुसतं ते कंपाग आहे। हो ना, निघतो। तर फ्रेंड्स फायनली आम्ही आलेलो आहोत जामनेरला। तर घरापासून कमीत कमी 1 तास 1 तासाचा हा रस्ता आहे, आपल्या ड्रायव्हिंगवर आहे। तर जळगाव ते जामनेर आम्हाला 1 तास येत लागला आहे। तर तुम्ही पाहू शकता की ही बाहेरची साईड आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आणि इतकं ऊन पण नाही आहे आणि इतकं असं क्लायमेट थोडंसं मंद होता आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर असा क्लायमेट आहे आणि आम्ही खूप छानपैकी सर्वजण मिळून तिकडे जात आहोत।
तर ही छोटीशी फॅमिली ट्रिप आहे. निवाच्या बर्थडेसाठी सगळी फॅमिली एकत्रित आली होती, त्यामुळे आम्ही एक दिवस थांबून ही पिकनिक अरेंज केलेली आहे पवननी. तर चला मग आतमध्ये आणि ट्रिप एन्जॉय करू. बघा माझी पॅन्ट खाली ते वजन आहे. सातला चालू आहे आणि किती म्हणजे 7 ते 8:45 7 ते 8:45 आणि 8 वाजेला तो लेझर शो असतो. बापरे लेट होऊन जाईल ना. नाही ना, होऊन जाईल ना तर थोडा टाइम येते. आवाज कसा येतो? खळखळ 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 आवाज येतो ना. गीता धाम सोनबर्डी. आंटीला माझ्या फायनली आपण पोहोचलेलो आहोत. तर आता आपण जात आहोत पहिल्यांदा गार्डनमध्ये. तर इथं आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा छान असं लहान लेकरांसाठी गार्डन आहे. तर तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर असं गार्डन आहे. तर फर्स्ट आपण जाऊया गार्डनमध्ये. तिथं लेकरं थोडंसं काहीतरी खेळतील आणि खेळ हे ते झाले थोडंसं ऊन उतरलं आणि थोडीशी संध्याकाळ झाली तर मग लेझर लाईट शो राहील पाण्यामध्ये. तर तोपर्यंत आपण टाइमपास करण्यासाठी गार्डनमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की आम्ही ते गार्डनमध्ये आलेलो आहे. तर छान आहे गार्डन, आईस्पेस आहे आणि पडलं तरी खाली भरपूर सारी माती आहे, रेती आहे. पडलं जरी लेकरू खेळता खेळता तरी काही लागणार नाही आहे. तर खूप सुंदर असं बसायला बेंचेसची सोय केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मावशी झोका घेत आहेत. तिकडे मावशी निवाला घेऊन बसलेल्या आहेत. तर असंच आता एक अर्धा पाऊण तास आपण इथं टाइमपास करणार आहोत लेकरांना खेळण्यासाठी. दीदी जिजू बसलेले आहेत, सगळेजण थोडासा आराम करत आहेत आणि शांत वाटत आहे. एकदम छान आराम, एकदम मन शांत वाटत आहे सगळे हिरवळ बघून. तर खूप सारे हिरवळ आहे, प्रशस्त असं मोठं गार्डन आहे, लेझर लाईट शो आहे आणि खळखळणारं पाणी आहे, झरा आहे छोटासा. खूप खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा इकडे येऊन जरूर भेट द्या. तर तुम्ही पाहू शकता की निवा देखील खेळत आहे. व्हिडिओ करा तिचा. तर टाइम झालेला आहे आणि लेकरांचं पूर्ण खेळून झालेलं आहे गार्डनमध्ये. तर आता आपण पुढे जाणार आहोत पुढच्या प्रवासासाठी, ते म्हणजेच पाण्यामध्ये लेझर लाईट शो पाहण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता की गार्डनमधून बाहेर निघताच असे छोटे छोटे जाण्यासाठी तिकडं पाऊल वाट आहे. बघा किती सुंदर नित्य आणि उर्वेल तिथं पळत आहेत. आणि हे बघा आम्ही तर रमत गंमत येत आहोत. तर हे बघा ही सगळी फॅमिली एकामागे एक येत आहे. तर आता इकडून जायचं आहे आपल्याला आणि त्या तिकडे पाण्याचे फवारे देखील आहे. तुम्हाला समोर झोपडी दिसत असेल तिथे. आणि निवा इथे थोडंसं पायी करत आहे. तिची तब्येत थोडीशी बरी नाही आहे कारण तिला दात येत आहेत आणि दात येण्याच्या प्रोसेसमध्ये थोडीशी शी आणि उलटी हे होत आहे. आणि त्यात आम्ही सोलापूर जाऊन आलो तर तिला थोडं ऊन लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता निवा इथे किती सुंदर पाण्यामध्ये खेळत आहे. तर खूप छान असं वातावरण आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या तुम्ही. आणि बघा तुम्ही पाहू शकता लेझर लाईट शोला जाण्यासाठी पाण्यामध्ये इकडं असं एक छानशी एकदम सुंदर हिरवळ अशी गुहा केलेली आहे. आणि तिकडे जाताना असा रस्ता लागतो तुम्हाला. खूप 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 प्रशस्त असं मोठं आहे जामनेरमधील गीताधाम सोनबर्डी हे उद्यान. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या.
भव्य असं